आरंभ स्पा या मसाज सेंटरवर वेश्याव्यवसाय पोलिसांनी टाकला छापा। नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोस देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरंभ स्पा एका मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात एकीला बेड्या ठोकत पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली आहे। संशयित आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती। खुशबू परेश सुराणा असे अटक केलेल्या मसाज सेंटर चालवणाऱ्या महिलेचं नाव आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपासून अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस सक्रिय आहेत आणि अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झाली आहे। मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अंमलदार आणि अधिकारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। मेट्रो झोनसमोर कमर्शियल गाळ्यात आरंभ स्पा रूममध्ये देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिनांक 21/8/2025 रोजी मिळाली। त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला असता देहविक्रीचा भांडाफोड झाला। या कारवाईत खुशबू परेश सुराणा या महिलेला बेड्या ठोकत कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोरम येथील 4 तर नाशिकमधील 1 महिलेची सुटका झाली आहे। संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असून बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे, समीर चंद्रमोरे, गणेश वाघ, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लीला सोपटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे, दीपक पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली।